भिवबाईच्या नावानं चांगवलं, धुळुमंकाळाच्या नावानं चांगवलं आणि श्री स्वर्गीय बी.के. कोकरे यांच्या नावानं चांगवलं. हेच ते मंदिर आहे की ज्या ठिकाणी स्वर्गीय बी.के. कोकरे यांनी यशवंत सेनेची स्थापना केली आणि स्थापना केल्यानंतर भिवबाईच्या यात्रेमध्ये प्रामुख्यानं आपण या ठिकाणी त्यावेळेला मंडप टाकला होता आणि या मंडपामधून स्वर्गीय बी.के. कोकरे यांनी तमाम धनगर समाज बांधवांना आवाहन केलं की बाबा मी यशवंत सेना ही धनगर समाजावरती अन्यायाला वाचा फोडणारी ही संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमामधून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजामध्ये जनजागृतीचं काम करत आहोत. या यात्रेमध्ये प्रामुख्याने मला सांगावं असं वाटतं की या यात्रेमध्ये आम्ही धनगर समाज बांधवांना आवाहन केलं. या यात्रेमध्ये जवळपास हजारो बकरी पडतात आणि त्या बकऱ्यांची कातडी बी.के. कोकरेच्या संघटनेला बळ प्राप्त व्हावं म्हणून द्यावीत असं आवाहन केलं आणि त्या आव्हानाला लोकांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास या यात्रेमधून आम्ही 350 ते 400 कातडी गोळा केली आणि ती गोळा केलेली कातडी आम्ही फलटणला जे यशवंत सेनेचं ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये नेली. याच्यानंतर एक दिवसाचा गॅप असतो, त्याच्यानंतर धुळदेवाची यात्रा असते आणि त्या धुळदेवाच्या यात्रेमध्ये सुद्धा आम्ही हाच मंडप टाकला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा समाजातील अनेक बांधवांना आम्ही आवाहन केलं. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने कातडी मिळाली. जवळपास 450 कातडी आम्ही गोळा केली. त्याला आदल्या दिवशी एक दिवस विकायला शिल्लक होता म्हणून आम्ही त्याला मीठ लावलं आणि ती एक दिवस कातडी ठेवली आणि जवळपास 17,500 रुपयाला ती कातडी आम्ही विकली. हा निधी गोळा करण्याचं प्रमुख कारण असं होतं की बी.के. कोकरे साहेबांना फिरायला एक आम्हाला जीप द्यायची होती. कारण का बी.के. कोकरेंचा प्रवासच असा होता की एक त्यांच्याकडे राजदूत होती आणि ती राजदूतमध्ये रॉकेल घालायचं, ती राजदूत बंद पडायची, मग राजदूत ढकलली की चालू व्हायची, चालू झाली की मग तेव्हा आम्ही उडी मारून बसायचं. हे आम्ही करत होतो आणि ह्या कुठंतरी गोष्टींना ऊन वारा पाऊस या गोष्टीमध्ये बी.के. कोकरे सातत्याने महाराष्ट्रामध्ये फिरत होते. त्यांच्याबरोबर सुद्धा आम्हाला फिरण्याचा 3-4 जिल्ह्यामध्ये योग आला आणि हे फिरत असताना आमच्या लक्षात आलं की बाबा साहेबांना एक जीप दिली पाहिजे आणि त्या जीपसाठी आम्ही हा निधी गोळा करत होतो आणि तो 17,500 रुपये आम्ही कातडी विकल्यानंतर ते गोळा केले आणि साहेबांना जीप घेण्यासाठी तो निधी दिला. कोकरे साहेबांच्या बरोबर आम्हाला फिरण्याचा 4 जिल्ह्यामध्ये योग आला. फिरत असताना आमच्या असं निदर्शनात येत होतं की साहेबांच्याकडे जी राजदूत गाडी होती ते राजदूत गाडी पण किक मारली तरी चालू व्हायची नाही, मग तिला ढकलावं लागायचं. त्या गाडीमध्ये आम्ही सातत्याने पेट्रोल नसायचंच, डिझेल सुद्धा नसायचं. आम्ही रॉकेलवरती गाडी चालवायचो कारण का एवढं पैसाच नव्हता. त्यामुळं समाजातील लोकांच्याकडनं आम्ही जे 17,500 रुपये कातडच्या माध्यमातून गोळा केले होते ते 17,500 रुपये आम्ही बी.के. कोकरे साहेबांना दिले. आम्ही हा प्रयोग इथं केला. त्याच्यानंतर तोच प्रयोग आम्ही धुळदेव मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न म्हणजे धुळदेव मंदिरामध्ये जाऊन करण्याचा प्रयत्न केला. धुळुमंकाळाच्या नावाने चांगवलं. खरं तर बी.के. कोकरे यांची जन्मभूमी जरी बारामती तालुक्यामध्ये होती मात्र कर्मभूमी मात्र त्यांची फलटण तालुक्यामध्ये होती. कारण का बी.के. कोकरेंनी जी राज्यभर जी मोठी संघटना स्थापन केली यशवंत सेनेच्या नावानं समाजाच्या उन्नतीसाठी, त्या संघटनेची स्थापनाच मुळात मध्ये धुळदेव मंदिरामध्ये झाली होती आणि खऱ्या अर्थानं बी.के. कोकरे यांना धुळदेवाचा खूप मोठा आशीर्वाद होता आणि त्या आशीर्वादामुळे बी.के. कोकरेचा जनजीवन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झाला आणि बी.के. कोकरे म्हटलं की धुळबाबच्या मंदिरामध्ये येणार आणि प्रत्येक वेळ आले की ते पहिल्यांदा धुळदेवाचं दर्शन घेणार, भिवबाई मातेचं दर्शन घेणार आणि आपल्या कार्याला सुरुवात करणार. त्यामुळे धुळदेव आणि भिवबाई हा एक श्रद्धास्थान कोकरे साहेबांचं होतं. बारामती येथील शारदा प्रतिष्ठान मध्ये शारदा नगर येथे डॉक्टर शेंबडे डॉक्टर आणि ॲडव्होकेट विजयराव मोरे यांनी एक समाजातील तरुणांसाठी निवासी शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि या शिबिरामध्ये प्रामुख्यानं मला जाण्याचा योग आला. फलटणचे प्राध्यापक भीमदेव बुरुंगले आणि प्राध्यापक दत्ता चुरुंगले यांनी या शिबिराची पूर्वतयारी म्हणून माळजाई मंदिरामध्ये मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगला आम्ही गेलो होतो आणि हे शिबिर निवासी ज्यावेळेला माळेगावला शारदानगरला झालं त्यावेळेला वेगवेगळे वक्ते त्यांनी आणले होते. ते वक्ते आपल्या समाजावरती होणारा अन्याय कसा होतोय अन्याय त्याचं विवेचन करत होते. एक सत्र होतं, 5 सत्र संपलं, चहापानाला सुट्टी झाली आणि एक युवक आम्हाला त्या ठिकाणी मिळाला, बी.के. कोकरे नावाचा एक युवक. आणि ते आम्ही तरुण होतो, ते पण तरुण होते. ते मुलांना सांगत होते की बाबा आपल्या समाजावरती किती अन्याय झालेला आहे, आपल्या समाजाला कोणत्या सवलती होत्या, अनुसूचित जमातीची सवलत होती, मात्र त्या सवलतीपासून आपल्याला कसं वंचित ठेवलं, आपल्या समाजाचं कसं शोषण चालू आहे असं जेव्हा ते सांगत होते आणि ते इतके प्रभावीपणे सांगत होते की ते प्रभावीपणे सांगत असताना आम्ही त्यांचं ऐकून भारावून गेलो आणि आम्ही त्यांना एक प्रश्न केला
बाबा तुम्ही बीके म्हणलं तुम्ही आम्हाला जे सांगतायत ते तुम्ही जर व्याख्यानामध्ये सांगितलं, तुम्हाला इथं बोलायला दिलं तर त्याच्यामध्ये सांगितलं तर तुम्हाला काय फरक पडतो? ते म्हणले मला या बारामती तालुक्यामध्ये मला इथं बोलायला देत नाहीत, कारण का माझं मुख्य टार्गेट आपल्या समाजावरती अन्याय कुणी केला हा पवार साहेबांनी अन्याय केलेला आहे आणि पवार साहेब हे आपलं मुख्य टार्गेट आहे, म्हणून मला इथं बोलायला दिलं जात नाही. ठीक आहे म्हणलं. आम्ही सर्वजण युवक एकत्र आलो आणि सगळ्यांनी दबाव टाकला डॉक्टर शेमडे आणि विजयराव बोरांच्यावरती, किंवा तुम्ही यांना बोलायला द्या. हे खरं धनगर समाजासाठी खूप प्रभावीपणे झालेल्या समाजावरती झालेल्या अन्याय सांगतायत. मग त्यांना एक सत्रामध्ये बोलायला संधी दिली आणि त्यांना जी बोलायला संधी दिली त्यांनी अर्धा तास धनगर समाजातील होणाऱ्या अन्यायाला एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आणि एका विशिष्ट भाषेमध्ये त्यांनी वाचा फोडली. आणि त्यांनी जे केलेलं भाषण होतं ते भाषण इतकं प्रभावी होतं की असं वाटत होतं की खरंच आपल्या समाजात खूप मोठा अन्याय झालेला आहे. आणि त्यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह त्या ठिकाणी भारावून गेलं. आणि मग त्यांचं सेशन संपलं, संध्याकाळचं सेशन संपलं, संध्याकाळची सुट्टी झाली 9 वाजता, जेवणं झाल्यानंतर शारदा नगरचा परिसर तुम्हाला माहिती आहे की खूप झाडी त्या ठिकाणी आहे. आम्ही त्या झाडाखाली बसलो होतो. बीके कोकऱ्याचं भाषण ऐकल्यामुळे महाराष्ट्रातली जी लोकं आली ती लोकं त्यांच्यापाशी शेजारी एकत्रित आली आणि ते म्हणायला लागले तुम्ही खूप चांगलं बोलताय, तुम्ही आमच्याकडे प्रत्येकाचे निमंत्रण त्यांना मिळायला लागले. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की मी यशवंत सेना या नावाची एक संघटना स्थापन केलेली आहे की जी संघटना धनगर समाजावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही संघटना स्थापन केलेली आहे. मग त्यांनी यशवंतराव होळकरांचा थोडा इतिहास सांगितला. यशवंतराव होळकर कोण होते, ते किती पराक्रमी होते आणि म्हणून त्यांच्या नावाने आपण ही संघटना स्थापन केली. मग आम्ही काय त्यांना म्हटलं, मी पण फलटणमधून एक गाडी त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. मग आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही फलटणला या, आपण संघटनेची पहिली शाखा आपण फलटणमध्ये काढू. आणि बघा योग असा की दुसऱ्या दिवशी बीके कोकऱ्यांनी ती संधी साधली. फलटणला आल्यानंतर आमच्या घरी मुक्कामी राहिले आणि मुक्कामी राहिल्यानंतर आम्ही शाखेची तयारी केली आणि महाराष्ट्र राज्यामधील पहिली यशवंत सेनेची शाखा फलटणमधील धनगरवाडा म्हणजे अहिल्यानगर गजानन चौक इथे सुरू केली. आणि तिथून पुढं खरं यशवंत सेनेचा प्रवास चालू झाला. आणि दुसरी यशवंत सेनेची शाखा आम्ही दुधेबावी येथे माननीय सुभाषराव सोनवलकर, माणिकराव सोनवलकर आताचे जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी सुरू केली. तिसरी शाखा आम्ही वडल्याचे सरपंच सतीश काळे यांच्या माध्यमातून वडल्याला चालू केली. आणि मग खऱ्या अर्थाने यशवंत सेनेचा झंझावात सुरू झाला. बीके कोकरे साहेबांचं वास्तव्य आमच्या घरीच असायचं. अगदी महिन्यातून 10-15 दिवस ते फलटणला मुक्कामी. श्री भिवाई देवीची यात्रा झाल्यानंतर एक दिवसाचा गॅप असतो आणि दुसऱ्या दिवशी धुळदेवाची यात्रा असते. श्री क्षेत्र धुळदेव फलटणची यात्रा सुद्धा मोठ्या प्रमाणात भरत असते. आणि त्याच यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून धनगर समाज मोठ्या संख्येने एकत्रित येत असतो. विशेष करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातला हा समाज या ठिकाणी यात्रेला येत असतो. आणि मग त्या यात्रेच्या माध्यमातून समाज बांधव एकत्र येतो. त्या समाज बांधवापर्यंत यशवंत सेनेची चर्चा व्हावी, यशवंत सेनेचा प्रसार व्हावा, ह्या हेतून आम्ही याच ठिकाणी एक स्टेज उभा केला होता. आणि त्याच स्टेजवरने आम्ही महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवांना आवाहन करत होतो. स्वतः स्वर्गीय क्रांतीसूर्य बीके कोकरे साहेब त्या ठिकाणी समाजाला आवाहन करत होते, समाजावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत होते. आणि मग यशवंत सेना कशी मोठी झाली पाहिजे, यशवंत सेनेला पाठबळ मिळण्यासाठी आपल्या समाजाचं काय योगदान राहिलं पाहिजे, या भावनेतून आम्ही या धुळदेवाच्या यात्रेमध्ये सुद्धा भाविक भक्तांना, समाजातील सर्वांना आम्ही आवाहन केलं की बाबांनो, आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी बीके कोकरे साहेब रात्रंदिवस फिरतायत आणि त्यांना फिरण्यासाठी आपल्याला एक जीप गाडी घ्यायची आणि त्या जीप गाडीसाठी सर्वांचा फुल नाही फुलाची पाकळी असा सहभाग राहावा. म्हणून आपण तुम्ही रोख रकमेच्या स्वरूपामध्ये आम्हाला पैसे देऊ नका, मात्र तुम्ही जी कातडी कापताय, हजार रुपयाची तुम्ही जी बकरी कापतायत, त्या बकऱ्यांची जी कातडी, ती फक्त कातड्याचं योगदान बीके कोकऱ्यांच्या आपल्या यशवंत सेनेच्या संघटनेसाठी मिळालं पाहिजे असं आम्ही आवाहन केलं. आणि धुळदेवमध्ये आम्हाला फक्त 100 कातडी मिळाली. भिवबाईमध्ये आम्हाला 350 कातडी मिळाली. मात्र धुळदेवमध्ये धुळदेवमध्ये बकरी कापण्याचं टायमिंग एक नाही, दिवसभर बकरी कापली जातात. त्यामुळं निश्चित असं कातडी गोळा करण्याचा आम्हाला वेळ मिळाला नाही. मात्र तरी सुद्धा समाजातील अगदी भोळ्या बाबड्या धनगर समाजाने 100 कातड्या आम्हाला इथं आणून दिली. आणि मग अशी जी 450 कातडी होती ती आम्ही फलटणला नेली. अगोदरची जी 350 कातडी होती ते एक दिवस टिकली पाहिजेत, मग त्याला आम्ही मीठ चोळलं,
ती टिकली. नंतर ही कातडी आणि ती कातडी अशी 450 कातडे आम्ही फलटणमध्ये विकली आणि त्याच्या माध्यमातून जे झालेले 17,500 रुपये आहेत ते आम्ही स्वर्गीय बी के कोकरे यांना त्यावेळेला सुपूर्द केले. स्वर्गीय यशवंत सेनेचे सरसेनापती धनगर हृदय सम्राट बी के कोकरे यांचा कालावधी तसा 89ला यशवंत सेनेची स्थापना झाली. स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थानं बी के कोकऱ्यांची जे वक्तृत्व होतं ते वक्तृत्व एवढं प्रभावी होतं की ते जर बोलायला उभा राहिले तर समोर बसलेला माणूस 1-2 फूट उंची 2 फूट उडल इतके ते प्रभावी बोलायचे आणि समाजावरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडायचे. आणि त्यांच्या भाषणानं महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजातील तरुण हा प्रभावित झाला होता. आणि तो इतका प्रभावित झाला की अगदी अल्प कालावधीमध्ये बी के कोकरे यांनी खूप मोठा लोकसंग्रह उभा केला. धनगर समाजाच्या तरुणांचं पाठबळ उभा केलं. आणि मग 1989-90च्या दरम्यान यशवंत सेनेची सुरुवात झाली. यशवंत सेना खूप मोठ्या प्रमाणावरती फोपायला सुरुवात झाली. प्रामुख्याने यशवंत सेनेचा प्रसार सातारा जिल्हा, सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा आणि थोड्याफार प्रमाणामध्ये पुणे जिल्हा या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती तयार झाला. आणि मग ठरलं की यशवंत सेनेच्या वतीनं पहिलं आंदोलन उभा करायचं. ते कोणतं करायचं तर बी के कोकरे साहेब म्हणाले की आपल्याला पहिल्यांदा खंबाटकी घाट अडवला पाहिजे. आणि एक खंबाटकी घाट जर अडवला तर चक्काजाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चर्चा होईल. म्हणून आम्ही खंबाटकी घाट अडवण्याचा साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय केला आणि त्याची तयारी केली. त्यावेळेला हा जो हायवे होता तो म्हणजे 2 वे होता. म्हणजे एकच लेन होती, जायला एक आणि यायला एक. मग आम्ही बरोबर खंबाटकी घाटाच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी हायवे अडवण्याचा ठिकाण निश्चित केलं. आणि फलटण, खंडाळा, माळशिरस या 3 तालुक्यातनं आम्ही एवढी लोक गोळा केली की जवळपास आम्ही एक 400-500 मेंढरं त्या ठिकाणी नेली. आणि खंबाटकी घाट बरोबर 1 तास आम्ही खंबाटकी घाट रोखला. आणि तो घाट रोखला त्याची एवढी महाराष्ट्रावर चर्चा झाली की अगदी 20-25 किलोमीटरवरती दोन्ही बाजूला रांगा लागल्या. आणि पूर्ण महाराष्ट्राची म्हणजे जी दळणवळण यंत्रणा जी असते पुणे बेंगलोर या हायवेची ती पूर्ण त्या ठिकाणी ठप्प झाली. आणि त्या पहिल्यांदा त्या आंदोलनाला आम्हाला यश मिळालं. त्यावेळेला बी के कोकरे साहेबांना पोलीस प्रशासनानं त्यांच्यावर असणारे आम्ही जे होतो ते आमच्यावरती गुन्हे दाखल झाले. आम्हाला अटक केली, परत लगेच सोडून देण्यात आलं. म्हणजे ते आमचं खरं अर्थानं साहेबांचं पहिलं आंदोलन. आणि ते आंदोलन एवढं गाजलं सर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की त्याच्यानंतर आम्ही दुसरं आंदोलन भारतीय जनता पक्ष आणि यशवंत सेने या दोन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलं. आणि मग त्या आंदोलनाची पूर्वतयारी आम्ही महाराष्ट्रामध्ये 1 महिना यशवंत सेने सर्व कार्यकर्ते करत होतो. आम्ही काय करायचो की प्रत्येक तालुक्यामध्ये जायचो आणि धनगर समाजाच्या गावामध्ये जायचो. धनगर समाजाच्या गावातल्या तरुणांना जागृत करायचो. 15 दिवस हा आमचा फलटण तालुक्यामध्ये दौरा चालला होता. मला आजही आठवते की त्यावेळेच्या तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर तिरपुटे त्यांच्या जीप गाडीमधून मी त्यांच्याबरोबर असायचो आणि संपूर्ण तालुक्यामध्ये फिरलो. त्यावेळेला माझ्याबरोबर खऱ्या अर्थानं आमच्या चोरमले बांधवांचं खूप मोठं योगदान आहे. त्याच्यामध्ये उत्तम चोरमले असतील, बाळासाहेब चोरमले असतील, लव चोरमले असतील, कैलासवासी महादेव चोरमले असतील, कैलासवासी विलास चोरमले असतील. या प्रामुख्याने या शिलेदारांचं खूप मोठ्या प्रमाणात मला साथ मिळाली. त्याच्यामध्ये कैलासवासी सुरेश चोरमले असेल, मारुतराव चोरमले असेल, अशी मी एक असे मोठं केडर बेस कार्यकर्ते तयार केले होते. आणि ते कार्यकर्ते एवढे आक्रमक होते की त्यांच्या माध्यमातून आम्ही तालुक्याचा दौरा केला. दौरा केल्यानंतर आंदोलनाची तारीख निश्चित झाली. मग आम्ही काय केलं की आदल्या दिवशी सगळ्यांना फलटण तालुक्यामध्ये आमच्या धनगरवाड्यात बोलवलं आणि तिथून आम्ही 2-4 ट्रक केले होते. त्या ट्रकमध्ये आम्ही बसलो आणि निरेच्या रेल्वे स्टेशनवरती गेलो आणि तिथून आम्ही रेल्वेनं मुंबईला फुकट गेलो आणि आदल्या दिवशीच गेलो आम्ही. आणि मग त्या ठिकाणी रात्रभर त्या समुद्रकिनारी आझाद मैदानाच्या तिथं आम्ही थांबलो. सकाळ परत त्या ठिकाणी मला आजही आठवते की बी के कोकरे साहेब आमच्याबरोबरच होते. महाराष्ट्राचे लोकनेते कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेब हे रेणापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. ते त्यावेळेला विजय झाले होते आणि ते BJPचे सर्व महाराष्ट्राचे होते. आणि त्यांच्या आणि बी के कोकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित केला होता. मग सकाळ 9 वाजता मुंडे साहेब त्या ठिकाणी आले. त्यासाठी मला आजही आठवते की ते बसले होते आणि रेणापूर मतदारसंघातली सगळी लोक ते एकत्रित आली होती. आणि मुंडे साहेब म्हणजे चला पान काढा. मग त्यांनी ते पानाची कैची वगैरे असे सुपारी
कैचीने फोडली, पान घेतलं, पान बिन खाल्लं, 11ला मोर्चा ठरला. मग मोर्चाचं नेतृत्व बी.के. कोकरे साहेब असतील, त्यावेळेस ते अण्णा डांगे असतील आणि मुंडे साहेब असतील. आणि मग त्याच्यामध्ये BJPचे त्यावेळेस तत्कालीन सरचिटणीस धरमचंद चोरडिया आणि अरुण अडसर हे त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस होते. मोर्चाला सुरुवात झाली आणि मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर ती एक त्यांची जी विहान होती ती विहानाची पुढं चालवत होते. त्या विहानला स्पीकर लावले होते आणि ते काय सांगत होते की भारतीय जनता पक्षाच्या वतीनं धनगर समाजाचा भव्य मोर्चा, भव्य मोर्चा, भव्य मोर्चा. मला आजही आठवते की बी.के. कोकरे म्हणले, दादा बघतोय काय म्हणले, त्याला धर, त्यांना सांग की आपल्या संघटनेत त्यांनी नाव घेतलं पाहिजे. आम्ही 7-8 जण तेव्हा तरुण होतो, अगदी उसळत्या रक्तात होतो. आम्ही पळत गेलो, आमची चोरवण्याची गँग पळत गेली आणि त्यांनी धरमचंद चोरडिया साहेबांच्या हातातून माईक घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या संघटनेचं सुद्धा नाव घ्या. तुम्ही केवळ BJPच्या वतीनं हा मोर्चा नाही तर BJP आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानं हा मोर्चा आयोजित केलेला आहे. आणि या मोर्चामध्ये आलेले जे काय 4 लाख धनगर समाज बांधव आहेत, या समाज बांधवांपर्यंत व्यवस्थित मेसेज गेला पाहिजे. मग त्यांनी आमचं नाव घ्यायला सुरुवात केली. मोर्चामध्ये थोडंसं आमच्यामध्ये थोडीशी काय वेळेला तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये अज्ञान आहे, त्यामुळं कसं चालायचं त्यामुळे थोडी बेशिस्त जाणवत होती. परंतु मोर्चा प्रचंड मोठ्या संख्येने धनगरांचा मोर्चा मंत्रालयापाशी गेला. त्या ठिकाणी मोर्चा अडवला. रविवारचा दिवस होता, मला आजही आठवते. आणि त्यावेळेला मोर्चाला सामोरे येण्यासाठी क्रीडा राज्यमंत्री शामराव आष्टेकर त्यावेळेला मंत्रालयामध्ये बसून होते. मंत्रालयाच्या बाहेर स्टेज टाकलं होतं, भाषणं चालू झाली, अनेक मान्यवरांची भाषणं झाली. त्या भाषणामध्ये धनगर समाजावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली. बी.के. कोकऱ्यांनी एवढं प्रभावीपणे भाषण केलं की त्या एका भाषणामुळं बी.के. कोकरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बी.के. कोकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात झंझावात तयार झालंच होतं, त्याच्यामध्ये अधिकची भर पडली. आणि मग साहेबांचं भाषण झाल्यानंतर मुंडे साहेब भाषणाला उठले आणि मुंडे साहेबांनी सुरुवात केली की भारतीय जनता पक्षाच्या वतीनं धनगर समाजाचा हा जो प्रचंड मोर्चा आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी उपस्थित, थोडा पॉज घेतला की कोकरे साहेब, बी.के. कोकरे साहेब उठले आणि पटकन उठले आणि त्यांनी मुंडे साहेबांच्या पाठीत अशा प्रेमाच्या 2-3 अशा थापटी टाकल्या आणि त्यांना सांगितलं, मुंडे साहेब आमच्या संघटनेचं नाव घ्या. मग मुंडे साहेब म्हणले की भारतीय जनता पक्ष आणि यशवंत सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा आयोजित केलेला आहे आणि या मोर्चासाठी उपस्थित. मग कोकरे साहेब खाली बसले. मला आजही आठवते की त्यावेळेला बी.के. कोकऱ्यांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं 1990ला काँग्रेसचं सरकार अल्पमतामध्ये निवडून आलं होतं. म्हणजे त्यांना बहुमतासाठी 11 अपक्षांची गरज होती आणि त्यांनी 11 अपक्षांची मदत घेतली होती. तेव्हा बी.के. कोकरे म्हणले हे काँग्रेसचं सरकार एक काटाव पास झालेलं सरकार आहे. म्हणजे जसा एखादा विद्यार्थी कंपास होतो, पूर्वी आमच्या वेळेला कंपासची पद्धत असायची, त्याला पास व्हायला मार्क कमी पडले की त्याला 15 मार्क दिले जायचे आणि कंपास हा शेरा मारला जायचा. तसं हे कंपास झालेलं सरकार आहे आणि शरद पवारांचं भांडगोळांचं सरकार, असा स्पेसिफिक मुंडे साहेब आपला बी.के. कोकरे साहेबांनी केला आणि एवढं प्रभावीपणे भाषण केलं की सारा महाराष्ट्र त्यांनी त्यांच्या भाषणाने हादरून टाकला. आणि नंतर सगळ्यांची भाषणं झाली. मग मंत्रालयामध्ये आम्ही निवेदन द्यायला गेलो. ह्याच्या वतीनं भाजपच्या वतीनं 8 लोक, आमच्या वतीनं 8 लोक, असं 16 जणांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं. भाजपच्या वतीनं मुंडे साहेब असतील, अण्णा डांगे साहेब असतील, धरमचंद चोरडिया साहेब असतील, अरुण अडसर असतील, आणखीन काय त्या ठिकाणी होते. आमच्या बाजूनं आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते. बी.के. कोकरे यांच्या नेतृत्वाखाली जे शिष्टमंडळ होतं ते मला सांगायला आज आनंद वाटतोय की स्वतः त्या शिष्टमंडळात मी होतो. आमचे रामभाऊ वाघमोडे असतील, हनुमंतराव कोकरे असतील, भाऊसाहेब राशीनकर असतील नगरचे, राजेंद्र बुदेळा असतील पंढरपूरचे, शिवाजी नवले असतील कर्जतचे, अशी ही एक टीम. आणि मुंबईमधून आमचे देवीदास हाटकर असतील, असे आमच्या या 7-8 लोकांतले 8 लोक आम्ही त्यांच्याबरोबर गेलो आणि निवेदन दिलं आणि मग तिथून खऱ्या अर्थानं ही संघटनेची झंझावात पुढे सुरू आहे. यशवंत सेनेनं समाजाला काय दिलं? आता तुम्ही म्हणाल की यशवंत सेनेनं समाजाला काय दिलं, तर यशवंत सेनेनं समाजाला खूप काय दिले. आता खूप काय दिले असं म्हटलं तर मी पहिल्यांदा असं म्हणेल की ज्या आपल्याला NTच्या सवलती मिळाल्या त्या खरं यशवंत सेनेमुळेच मिळाल्या. बी.के. कोकरे साहेबांच्या माध्यमातून खंबाटकी घाट आपण अडवला
एक मोर्चा काढला, त्याच्यानंतर एक टक्कर आंदोलन केलं आणि त्याचा असा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला काहीतरी दिलं पाहिजे अशी भावना तत्कालीन महाराष्ट्राचे नेते सन्माननीय शरद पवार साहेबांची भावना झाली. आणि त्यांना माहीत होतं की जर आपण काहीच दिलं नाही तर हा समाज आता काय आपल्या पाठीशी राहणार नाही, काँग्रेसची पाठराखण करणार नाही. आणि म्हणून त्यांनी एक सांगलीला मोठा मेळावा घेतला धनगर समाजाचा. कैलासवासी धनगर समाजाचे नेते शिवाजीराव बापू शेंडगे हे 1990च्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश झाला. तर याचं प्रमुखच कारण आहे यशवंत सेना. यशवंत सेनेच्या रेट्यामुळंच बापूंचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला. आणि बापूंनी मग सांगलीला धनगर समाजाचा एक मेळावा आयोजित केला. त्या मेळाव्याला जवळपास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक आली आणि त्या लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान राजीवजी गांधी हे सांगलीला आले. राजीव गांधींच्या गळ्यामध्ये बापूंनी ढोल दिला आणि त्याच ठिकाणी राजीव गांधी सन्माननीय शरद पवार साहेब यांनी धनगर समाजाला एनटीची सवलत लागू केली. आणि या सवलतीमुळं खरं तर आपली मागणी होती अनुसूचित जमातीची, परंतु नोमॅटिक ट्राईब आपल्याला मिळालं, 3.5% आरक्षण मिळालं. ते आरक्षण मिळालं त्यावेळेला सुद्धा सरकारची भावना अगदी चांगली नव्हती. त्यांनी पहिल्यांदा 6 महिन्याची भटकंतीची अट टाकली. त्याच्यासाठी आम्हाला कोकरे साहेबांना आम्हाला संघर्ष करावा लागला. त्याच्यानंतर परत ती अट 3 महिन्यावरती आणली आणि कालांतरानं यशवंत सेनेच्या माध्यमामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टक्कर आंदोलन उभा केलं. टक्कर आंदोलन म्हणजे काय होतं की प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी जायचं आणि तहसीलला टकरा घ्यायच्या आणि आपलं कपाळ फोडून घ्यायचं. हे का? सरकारला जाग आणण्यासाठी. आणि म्हणून मग त्या माध्यमातून सरकारने मग ती 3 महिन्याची अट सुद्धा काढून टाकली. धनगर समाजाला एनटीच्या सवलती मिळाल्या. आपली हजारो मुलं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आली, त्यांना फी माफी झाली, काही मुलं डॉक्टर झाली, काही मुलं इंजिनियर झाली. आणि हे मोठं बीके कोकऱ्यांचं यश होतं. आता तुम्ही म्हणा अजून काय दिलं यशवंत सेनेने? तर यशवंत सेनेचा जो 3 वर्षाचा जो कालावधी होता, या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशवंत सेनेच्या माध्यमामधून बीके कोकरेंचे लाखो फॉलोअर तयार झाले. आता तुम्ही म्हणाल की यशवंत सेनाचा कार्यकाल जरी 3-3.5 वर्षाचा राहिला असला तरी ती यशवंत सेना पुढे रन व्हावी. काही कारणामुळे बीके कोकऱ्यांना काही त्रास झाला, कुणी त्रास दिला तुम्हाला माहिती आहे. आज जरी आपण एखादं जर संघटन उभं करायला लागलं तर राजकीय पुढारी कोणत्या पद्धतीचे दडपण आणतात तुम्ही बघताय. आता ईडी असेल, काय असेल, CBI असेल, NIA असेलच्या माध्यमातून लोकांना त्रास दिला जातो. त्यावेळेला तर काय मीडिया नव्हता, व्हॉट्सअप नव्हतं, मोबाईल नव्हते. बीके कोकऱ्यांनी हा जो तयार केलेला जो धनगर समाजामध्ये जागृती होती आणि आज समाज काँग्रेसच्या पाठीमागनं निघून चालला होता. म्हणून असं मला वाटतं की त्यावेळेला बीके कोकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास झाला, त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये हाल झाले. आणि ना इलाजास्तव सांगलीला जो एक धनगर समाजाचा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये बीके कोकऱ्यांना यशवंत सेनाचं काम थांबवावं लागलं. ज्या वेळेला कोकरे साहेब माझ्याकडे आले आमच्या गल्लीमध्ये धनगरवाड्यावरती, त्यावेळेला ते मला म्हणले, दादा आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. मी म्हणलं साहेब आपण आपला बेस काय की पवार साहेबांनी आपल्यावर जो काय अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण पवार साहेबांवरती टीका करून आपल्या संघटनेची व्याप्ती राज्यभर वाढवली. आणि आपण जर तिथं गेलो तर समाजामध्ये चुकीचा मेसेज जाईल आणि संघटनेला बाधा येईल. कोकरे साहेबांनी त्यावेळेला ऐकलं नाही, थोडा हट्ट धरला, त्यांना मानसिक त्रास झाला होता, त्यांना काय प्रचंड वेदना झाल्या असतील. ते तिथं गेले. जाताना माझ्याकडं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही संघटना कुठं कुठं स्थापन केल्या, त्या संघटनेची त्यावेळेला ज्या पत्रिका छापल्या होत्या त्या पत्रिका असतील, काय पत्र असतील, ती सगळी माझ्याकडे होती. कारण का फलटण हे सेंटर राज्याचं प्रमुख यशवंत सेनेचं ऑफिस होतं, त्या ऑफिसवरती पत्रव्यवहार व्हायचा. पूर्वी पत्रव्यवहारामार्फत ते केलं जायचं. ती सगळी पत्रं बीके कोकऱ्यांनी माझ्याबरोबर भांडणं करून ती नेली. आणि त्यानंतर थोडं बीके कोकऱ्याचा माझा एकदम असा संपर्क आमचा तुटला. यशवंत नंतर पंढरपूरला मोठा महामेळावा झाला धनगरांचा. त्या मेळाव्यानंतर यशवंत सेनेचं कामकाज काही कारणास्तव ठप्प झालं. मग दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की दरम्यानच्या काळामध्ये एक 6-7 महिन्यांनी
आत्ताचे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर त्यावेळेला नुकतेच इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडले होते. ते गजानन चौकामध्ये आले आणि मला अक्षरशः त्यांनी नमस्कार केला वाकून. माझ्यापेक्षा ते 2 वर्ष ज्युनियर आहेत आणि ते म्हणले की दादासाहेब मी यशवंत सेनेचा सरसेनापती होतोय, माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद असावा. मी म्हणलं ठीक आहे, समाजाचं काम थांबलेलं आहे, कुणीतरी काम केलं पाहिजे. आणि ते पण असे बिके कोकरे होते, ते पण इंजिनियर झाले होते, ते पण फर्स्ट क्लासमध्ये इंजिनियर झाले होते. त्यांनी पण दाढी वाढवली होती, ते पण इन्स्टेट करायचे. जसं बिके कोकऱ्यांनी पण केलं होतं, मी लग्न करणार नाही, मी प्रपंच करणार नाही, मी माझं सगळं आयुष्य धनगर समाजाला समर्पित करील. तसंच महादेव जानकरांनी मी निश्चय केला होता. म्हणून महादेव जानकरांना पाठिंबा देण्याचं ठरलं. म्हसवडला मेळावा ठरला, रविवारचा दिवस होता. त्या मेळाव्याला मी एसटीने गेलो होतो, माझ्याबरोबर माझे पुतणे विलास चोरमले होते. मग आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या मंदिरामधून नाथ मस्कोबांच्या मंदिरामधून, म्हसवडच्या नाथाच्या मंदिरामधून गुलाल उधळला. वाजत गाजत मिरवणुकीमध्ये आम्ही बसलो. नंतर बाजार तळावरती आलो. बाजार तळावरती भाषणं झाली आणि त्या ठिकाणी मी महाराष्ट्राचे यशवंत सेनेचे सरसेनापती म्हणून महादेव जानकर यांची घोषणा केली. महादेव जानकर सरसेनापती आणि बाळासाहेब मध्ये राज्याचे मुख्य संघटक. मग त्याच वेळेला महादेव जानकरांनी शपथ खाल्ली, मी लग्न करणार नाही, मी प्रपंच करणार नाही, मी बँक बॅलन्स करणार नाही, माझं सगळं आयुष्य मी धनगर समाजाच्या उन्नतीसाठी खर्च करेन. त्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू झालं. काही काळ त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम केलं. महाराष्ट्रामध्ये काम केलं तर त्यांच्या असं निदर्शनास आलं की पश्चिम महाराष्ट्र हा दुधाचा पट्टा आहे, साखरेचा पट्टा आहे, शिक्षणाचा पट्टा आहे. या पट्ट्यामध्ये आपला समाज हा कुणाच्या तरी पुढाऱ्याच्या दबावाखाली आहे, तो ओपन येऊन काम करत नाही. म्हणून त्यांनी कार्यक्षेत्र थोडं बदललं. ते विदर्भ मराठवाड्यामध्ये त्यांनी काम चालू केलं. त्या ठिकाणी त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर यश आलं. तुम्हाला माहिती आहे की हळूहळू यशवंत सेना त्याच्यानंतर 6-7 महिन्यांनी माझ्याकडं माझे आणि शिवाजी बापूंचे संबंध होते. मग रमेश शेंडगेंची माणसं आली. म्हणजे ते रमेश शेंडगेची काय माणसं आली, ती म्हणली की बाबा तुम्ही रमेश शेंडगेंना सरसेनापती करा. ठीक आहे म्हणलं, बाबा धनगर समाज एवढा मोठा धनगर समाज येते, महादेव जानकर काम करतात, तुम्ही काम करा. मग त्यांनी एक शिवडीला मेळावा घेतला. त्या मेळाव्याला मला आजही आठवते की तत्कालीन समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब, छगनरावजी भुजबळ साहेब आणि शिवाजीराव बापू शेंडगे हे 3 मंत्री हजर होते. शिवडीला मोठा मेळावा झाला. त्या मेळाव्याला मी फलटणमधून माझ्या धनगरवाड्यावरून जवळपास 100-125 मुलं घेऊन गेलो होतो आणि तो मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये रमेश शेंडगे यांचा जो बोर्ड लिहिला होता सरसेनापती म्हणून, म्हणजे यशवंत सेनेचे सरसेनापती रमेश भाऊ शेंडगे हा बोर्ड लिहिला होता. त्या बोर्डच्या अनावरण माझ्या हस्ते झालं. एवढ्या सगळ्या महाराष्ट्राच्या दिग्गज मंत्र्यासमोर त्यांनी माझ्या हस्ते अनावरण केलं. याचं कारणच एक होतं की कोकरे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी या संघटनेमध्ये काम करत होतो. इतंभूत कोकरे साहेबांचं सगळं त्यावेळेचा सगळा कारभार आमच्या घरातून किंवा आमच्या धनगरवाड्यातून चालत होता आणि म्हणून तो मला सन्मान मिळाला. दरम्यानच्या काळात काय झालं की रमेश शेंडगेंना ती संघटना पुढे नेता आली नाही दुर्दैवाने. मात्र जानकर साहेबांनी पुढे रन केली, त्याचा मोठा प्रसार केला, प्रचार केला आणि त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे कार्यकर्ते तयार झाले. मग तुम्हाला माहिती आहे आजचे जे आहेत आपले प्रकाश अण्णा शेंडगे हे यशवंत सेनेचंच म्हणजे फळ आहे. तुम्ही गोपीचंद पडळकर बघाल, गोपीचंद पडळकर यशवंत सेनेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष होते. आज ते आमदार झालेले, निवडून आलेले. गोपीचंद पडळकर यांचं सुद्धा फळ यशवंत सेनेचंच आहे. मग तुम्ही कुणाचंही नाव घ्या, अगदी तुम्ही आता जे धनगर समाजाचे काय जी मान्यवर नेते मंडळी राज्य पातळीवरती जे काम करतात, प्राध्यापक लक्ष्मण हाके असतील, रमेश शेंडगे असतील, प्रकाश शेंडगे साहेब असतील, तुम्हाला सांगतो गोपीचंद पडळकर असतील, अगदी माऊली हळवण असेल, सगळी जी दिग्गज आहेत राज्यामध्ये काम करतात ती सगळी यशवंत सेनेने दिलेली देण आहे. आणि मला अजून एक सांगायला आनंद वाटेल की कोकरे साहेबांच्या बरोबर फिरत असताना त्यावेळेला अनेक लोकांनी त्याग केला. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आम्हाला सांगली जिल्ह्यातून बबन ईश्वरा थोरात हे कंडक्टर होते, त्यांनी कोकरे साहेबांच्यावरती पवाडा लिहिला होता, या बिके कोकरे साहेबांना यशवंत सेना ही गाजवली. हा पवाडा एवढा राज्यभर गाजला. आणि मग मला साहेब म्हणायचे की दादा
मग आम्ही एक शक्कल लढवली की बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जायचं. मग आमचा हिंदू हृदय सम्राट कोणतं? धनगर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय BK कोकरे. म्हणजे त्यावेळेला आम्ही अशी घोषणा द्यायचो की धनगर हृदय सम्राट BK कोकऱ्यांचा विजय असो, अशा आम्ही त्यावेळेला घोषणा द्यायचो. खऱ्या अर्थाने BK कोकरे धनगरांचे हृदय सम्राट झाले होते. आता BK कोकरेचं ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सवंगड्याचं नाव या ठिकाणी घेतल्याशिवाय हे पूर्णत्वाला यशवंत सेनेचं कामकाज जात नाही. मी सांगितलं तुम्हाला, सांगली जिल्ह्यातून बबन ईश्वरराव थोरात असेल, तुम्हाला सांगतो त्यांनी खूप मोठं काम केलं बबन ईश्वरराव थोरातने. जत तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठं नेटवर्क BK कोकरे यांच्यावरती प्रेम करणार होतं. आम्ही 1990ला ज्यावेळेला BK कोकऱ्यांच्या संघटनेने म्हणजे यशवंत सेनेनं भाजपला पाठिंबा दिला, त्यावेळेला आम्ही जतला प्रचाराला गेलो होतो. कुणाच्या प्रचाराला गेलो होतो? तर त्यावेळेला सांगली जिल्ह्याचे सरसेना, सांगली जिल्ह्याचे संपर्क मंत्री आनंदराव अडसूळ होते आणि ते जत विधानसभा मतदारसंघातून उभा राहिले होते. आणि त्यांनी BK कोकरे साहेबांना पाठिंबा म्हणजे प्रचारासाठी बोलवलं होतं. त्यावेळेला उमदीचे एक माजी आमदार होते, ते उभा होते, उमाजी सनमडेकर. त्या उमदी गावामध्ये जाऊन उमाजी सनमडेकर यांच्यावरती बोलण्याचं धाडस अख्ख्या सांगली जिल्ह्यात कुणाचं नव्हतं. परंतु त्यांच्याच गावामध्ये जाऊन BK कोकरेंनी त्यांच्यावरती स्पष्टपणे प्रचंड अशी टोकाची टीका केली होती आणि सांगितलं होतं की आनंदराव अडसूळांना तुम्ही मतं द्या. याचं कारण एक होतं की उमदीमध्ये सर्वात मोठ्या संख्येने धनगर समाज होता. सनमडी गाव. हा, सनमडी गाव. सॉरी, चुकून झालं माझ्याकडनं. उमदी सनमडी गाव. सनमडी गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनगर समाज होता आणि टोटल तालुक्यामध्ये बघितलं तर धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे त्यावेळेपासून जत तालुका हा BK कोकऱ्यांच्या विचाराचा राहिलेला आहे, हे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे प्रकाशन घे तिथून निवडून आले, आता गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आता त्याच्यानंतर आम्ही फलटणला आलो. मग आम्ही रेणापूरला मुंडे साहेबांच्या प्रचाराला गेलो. त्यावेळेला मुंडे साहेब रेणापूर विधानसभा मतदारसंघातून 1990 साली निवडणूक लढली आणि त्यावेळेला रेणापूरमधून त्यांच्या प्रचाराला स्वतः मुंडे साहेबांनी कोकरे साहेबांना बोलवलं होतं. कोकरे साहेबांनी मग आम्ही तिथे गेलो, प्रचार केला. मुंडे साहेब निवडून आले. दुर्दैवानं भारतीय जनता पक्ष अगदी विजयाच्या जवळ गेलं, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना. मात्र सरकार काय ते बनवू शकलं नाही आणि आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता त्यावेळेला. त्यामुळे आम्ही एक दिवशी असंच पवार साहेबांना वर्षा बंगल्यावरती भेटायला गेलो. तर त्या ठिकाणी पवार साहेब म्हणले, BK कोकरे साहेब तुम्ही जातीवादी संघटनेला पाठिंबा देत आहे, तुम्हाला मी पुण्याची वेळ देतो. मग त्यांनी आम्हाला पुण्याची वेळ दिली. आता पुण्यामधून आम्हाला खास करून बारामतीमधून आम्हाला हनुमंतराव कोकरे यांनी खूप मोठ्या प्रमाणात BK कोकऱ्यांना साथ दिली. हनुमंतराव कोकरेमध्ये मोठं प्रस्थ होतं. तुम्हाला माहिती आहे आत्ताचे गेली 25 वर्षे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम करतात ते विलास देवकाते, हे सुद्धा यशवंत सेनेची देण आहे. यांच्या घरी आम्ही गेलो होतो. त्यावेळेला त्यांच्या वाड्यामध्ये पहिल्यांदा आम्ही मिटिंग घेतली होती. तुम्ही पंढरपूरला गेला, पंढरपूरमध्ये राजेंद्र बुद्ध्याळ आहेत. तुम्ही परत सोलापूरला गेला तर भीमा वाक्षी म्हणून आमचा कार्यकर्ता होता, अतिशय तडपेचा कार्यकर्ता. मग त्यांचीच भावाची मिसेस ही सोलापूरच्या महापौर होत्या, माझ्या माहितीने वाक्षीत आहे. म्हणजे भीमा वाक्षी असतील, परमेश्वर कोळेकर असेल आणि आपल्या नातेपुतेची भांड कंपनी असेल, हे सगळे यशवंत सेनेचे देणे. तुम्ही अगदी ॲडव्होकेट भाऊसाहेब राशीनकर नगरला तुम्ही गेला तर भाऊसाहेब राशीनकर, मुंबईला गेला तर तुम्ही देवीदास हाटकर, मुंबईचे जे आता जे यशवंत सेनेचे आहेत ते माधव गडदे साहेब सुद्धा त्यावेळेला आमच्याबरोबर काम करत होते. म्हणजे मुंबईमध्ये काम करणारी एक वेगळी टोळी होती. शक्यतो आमचा मुंबईला जाण्याचा प्रसंग येत नव्हता, परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र BK कोकऱ्यांच्या संगतीला कायम सावलीला मी त्यांच्या उभा असायचो. आणि हेच काम करत असताना प्रामुख्यानं ज्या तुम्हाला सांगायला अजून एक गोष्ट महत्त्वाची की नंदकुमार कोकरे म्हणून एक होते, त्यांनी सुद्धा BK कोकऱ्यांना खूप साथ दिली. विलासराव वाघमोडे असतील, दिलीपराव कोकरे असतील, यांची सुद्धा खूप मोलाचं सहकार्य BK कोकरे साहेबांना राहिलेले आहे. म्हणजे त्यावेळेला ज्या लोकांनी साथ दिली त्यांचं नाव घेतल्याशिवाय ही स्टोरी पूर्ण होऊ शकणार नाही. आता तुम्ही आपण गेलो जुळबा विवाहाच्या येते, तिथं आमचे प्राध्यापक दत्ता भिवरकर आहेत. ते भिवरकर सर आता जरी ट्रस्टचे अध्यक्ष असले तर त्यांनी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी साथ दिली ती. अजून त्याच्यामध्ये जर तुम्ही मला सांगायचं झालं तर पण आपल्या बारामतीला पुणे जिल्हा समाज कल्याणला जे माजी सभापती होते त्याच्यामध्ये आपले भाऊसाहेब करे
हे सुद्धा बी.के. कोकऱ्यांच्या सावलीला सतत हजर असायचे. त्याच्यामध्ये सुभाषराव सोनवलकर असतील, माणिकराव सोनवलकर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, सुभाषराव सोनवलकर पंचायत समितीमध्ये गेले, हे सुद्धा बी.के. कोकऱ्यांचेच देण आहे. त्याचबरोबर वडल्याचे सरपंच सतीश काळे यांनी सुद्धा खूप मोठं यशवंत सेनेसाठी काम केलं. वडोदरा सरपंच होते रावसाहेब काळे सातारा जिल्ह्यामध्ये, आपल्या वाटार स्टेशनला सरपंच होते निवृत्ती करे. ही बी.के. कोकरे साहेबांची म्हणजे संस्थापक फळी आहे. यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं आता हाटकरांचं नाव घेतलं, देवीदास हाटकरांचं नाव घेतलं. अशी जी एक मोठी ही होती म्हणजे संघटन बी.के. कोकऱ्यांच्या माध्यमातून उभं राहिलं होतं. आणि त्या संघटन नंतर सुद्धा सक्रिय राहिलं. तुम्हाला माहिती आहे वाघे म्हणून होते अरुण कुमार वाघे. त्या अरुण कुमार वाघेंचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी आम्हाला फलटणमध्ये एक ऑफिस टाकून दिलं होतं. त्यांचं दुर्दैवी निधन लवकर झालं, परंतु बी.के. कोकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक सच्चा कार्यकर्ता अरुण कुमार वाघे, की जे पंढरपूरला म्हणजे पुण्यात राहायचे, मात्र त्यांचं मूळ गाव सोलापूर होतं. त्यांनी सुद्धा आणि आम्ही जे महाराष्ट्राचं जे एक कार्यालय तयार केलं होतं त्या कार्यालयाचं भाडं ते वाघे साहेब द्यायचे. आता बी.के. कोकऱ्यांच्यामध्ये एक काय वैशिष्ट्यपूर्ण गुण असे होते सर, तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की बी.के. कोकरेंनी मला असं वाटतं की कदाचित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अभ्यास केलेला असावा. त्यांच्या धर्तीवरच त्यांचं कामकाज चालायचं. त्यांनी 3 वर्ष संघटना जी एकदम गिअरअप केली आणि राज्य पातळीवर त्या संघटनेचं काम उभा केलं. ज्यावेळेला आमच्या सुरुवातीला ओळख झाली तेव्हा आम्ही त्यांना म्हणायचो बी.के. इकडे चला, बी.के. तिकडे चला. ते मला म्हणायचे दादा तू मला जर साहेब म्हटला तर मला बाकीची साहेब म्हणते. मग आम्ही त्यावेळेपासून बी.के.ना साहेबाशिवाय कधी हाक मारली नाही. आणि त्यामुळं धनगरांचे खऱ्या अर्थानं बी.के. कोकरे हे साहेब झाले. व्यक्तिमत्व कसं होतं त्यांचं, म्हणजे ते दिसायला कसे होते, त्यांची वेशभूषा केशभूषा कशी असायचं, त्यांचं राहणीमान कसं असायचं, त्यांचं बोलणं वागणं चालणं, एक नेता म्हणून त्यांच्या अंगी हे सगळे गुण ठासून भरले होते. कसं वर्णन कराल त्यांचं असणं आणि दिसणं? वर्णन करायचं म्हटलं तर तसं व्यक्तिमत्व 5 फूट मला वाटतं 5 इंच त्यांची उंची असेल. केस गडद होती, काळी होती, दाढी होती, विशेष करून ते इन्सेट करायचे कायम. आणि ते बी केमिकल होते. इंजिनिअरिंगला त्यांना डिस्टिंक्शन होती, परंतु सामाजिक धनगर समाजावरती होणाऱ्या अन्याय किंवा धनगरांचा त्यांनी यशवंत सेनेचा थोडा इतिहास, आपल्या यशवंतराव होळकरांचा थोडा इतिहास वाचला होता, मल्हारराव होळकरांचा इतिहास वाचला होता, अहिल्या देवींचा इतिहास वाचला होता. आणि मग यांची जी दैदिप्यमान कारकीर्द, एवढा मोठा इतिहास असताना आपला समाज आणि या समाजाची आजची परिस्थिती याच्यामध्ये खूप मोठी तफावत होती. म्हणजे समाजाचं खूप मोठं अज्ञान होतं. आणि मग त्या अज्ञानापोटी समाजाला खरं काय दिलं होतं आणि का मिळालं नाही याचा त्यांनी अभ्यास केला होता. तुम्हाला सांगायला एक मला थोडंसं शॉकिंग वाटतंय की कोकरे साहेबांचं तोंड झोपल तेवढं शांत असायचं. जेवताना सुद्धा ते सतत समाजावर हे झाले, समाजावरती ते झाले. त्यांचं वक्तृत्व इतकं प्रभावी होतं की समोर बसणारा जर युवक आहे तो युवक असा 2 फूट जमिनीपासून उचलल आणि त्याला असं वाटेल की बाबा खरंच आपल्या समाजावरती एवढा अन्याय झालाय, एवढं ते वास्तव सर्वांच्या समोर उभा करायचे. आणि त्यामुळं ते वास्तव उभा केल्यामुळं त्यांना हे अल्प कालावधीमध्ये यश आलं होतं. साधी राहणी होती, इन्सेट असायचा, शर्ट असायचा, हाफ बायचा शर्ट घालायचे, इन्सेट असायचा, त्याचबरोबर सरळ आडवा भांग असायचा. आणि एक राजदूत होती, राजदूत बी ती काय रॉकेलवरती चालायची. पैशाची खूप टंचाई होती, म्हणजे लोकांच्या सहभागामधूनच खरं तर त्यांचं हे कामकाज चालत होतं. यशवंत सेना ही जी संघटना, या संघटनेचं तत्वज्ञान काय होतं, मूळ तत्वज्ञान, आणि ते यशवंत सेनेनं कसं पुढं नेलं, आणि यशवंत सेनेचं जे स्वप्न होतं ते स्वप्न कुठंतरी साकार झालं का, किंवा बी.के. कोकरे साहेबांचं जे स्वप्न होतं ते साकार झालं का, किंवा त्यांची कोणती स्वप्न अर्धवट राहिली, काय सांगा? आता काय झालं की यशवंत सेना ही संघटना स्थापन करण्यामागचा खूप मोठा इतिहास आहे. तुम्हाला माहिती आहे की यशवंतराव होळकर हे
खूप मोठे लढवय्ये राजे होऊन गेले. यशवंतराव होळकरां एवढा पराक्रमी पुरुष या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर यशवंतराव होळकर हेच एकमेव पराक्रमी राजे होते. आणि जसा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तसाच यशवंतराव होळकरांचा सुद्धा राज्याभिषेक झाला. यशवंतराव होळकरांनी अनेक लढाया जिंकल्या. त्यांना अनेक लोकांनी नेपोलियन बोनापार्टच्या उपमा दिली, म्हणजे ते कधीच युद्ध हारले नाहीत. आणि मग अशा महापराक्रमी राजाच्या नावानं बी.के. कोकरे साहेबांनी यशवंत सेना स्थापन केली. यशवंत सेनेचा मूळ उद्देश काय होता की आपल्या समाजावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडायची. आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अज्ञान आहे, शिक्षणाचा अभाव आहे. आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळं आपल्या समाजाचा खरा इतिहास काय आहे हे कुणालाच माहीत नाही. आणि मग खरा इतिहास आपल्या समाजाचा आणायचा, आपल्या समाजावरती झालेल्या अन्यायाला वाचा फोडायची, या प्रमुख भूमिकेमधून बी.के. कोकरे साहेबांनी यशवंत सेनेची निर्मिती केली किंवा स्थापना केली. मात्र काही प्रमाणामध्ये यशवंत सेनेची स्वप्न साकार झाली, परंतु बी.के. कोकरे साहेबांची एक अंतिम इच्छा होती, काही झालं तर मी माझ्या या भोळ्या बापड्या धनगर समाजाला एसटीची सवलत मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि मग यशवंत सेनेच्या माध्यमातून प्रमुख मागणी आमची कायम हीच राहिली की एसटी आरक्षणाची. मात्र एसटी आरक्षण तुम्हाला माहिती आहे अद्यापही आपल्याला मिळालं नाही. त्यावेळेला खऱ्या अर्थानं लढा चालू झाला. त्यांच्या अगोदर शिवाजीराव बापू शेंडगे असतील, मल्हारराव माहुलकर असतील, काकासाहेब थोरात असतील, ॲडव्होकेट विजयराव मोरे असतील, डॉक्टर शेमडे साहेब असतील, आमचे चोरमले सर असतील, दत्ता चोरमले, आणखीन आमचे प्राध्यापक भीमदेव बुरुंगले सर असतील, यांनी हा लढा केला, परंतु त्यांना काही यश आलं नाही. मात्र खऱ्या अर्थाने धनगर समाजाच्या यश कधी आलं तर बी.के. कोकरे यांच्या माध्यमातूनच धनगर समाजाला यश प्राप्त झालं. अंतिम इच्छा त्यांची पूर्ण झाली नाही अनुसूचित जमातीची. मात्र एनटीच्या सवलती या द्यायला बी.के. कोकरे आणि ही यशवंत सेना यशस्वी झाली. आणि यशवंत सेनेने जे पेरलं त्याची आज अनेक मोठ्या प्रमाणात फळं चाकली जात आहेत. जसं आपण सहजपणे म्हणतो की ऊसाचं शेत बी.के. कोकरेने लावलं. या ऊसापासून काय बनतं तुम्हाला माहिती आहे? साखर बनती, गूळ बनतो, तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल बनतं, तुम्हाला माहिती आहे आणखीन मळी बनते, अनेक उपपदार्थ तयार होतात. तसं यशवंत सेनेच्या माध्यमातून काही अनेक नेते तयार झाले. आता कसं असतं, एखादी गोष्ट एखाद्याने वाईट केली म्हणजे ती काय कोणाच्या माथ्यावरती मारू शकत नाही आपण. मात्र यशवंत सेनेच्या माध्यमामधून या समाजाला खूप काय मिळालं आहे. आज जर बी.के. कोकरे जर हयात असते तर धनगर समाजाचा हुकमी आणि एक नेतृत्व असणारा नेता राज्यामध्ये तयार झाला असता. मी आजचं बोलत नाही, कदाचित 1995 साली जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थित्यंतर झालं, काँग्रेस गेलं, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, त्या काळापर्यंत जरी बी.के. कोकरे आमची संघटना, कोकरे साहेबांची संघटना जर पुढे चालू राहिली असती तर त्याच वेळेला 1995 सालीच कोकरे साहेब या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये गेले असते. आणि आज महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे अनेक आमदार, अनेक खासदार तुम्हाला दिसले असते. कारण का बी.के. कोकरे सांगल तीच पूर्व दिशा. म्हणजे आपण काय म्हणतो, समाजाला दिशा देणारा फक्त एकच नेता असावा. अनेक नेते निर्माण झाले की संभ्रम निर्माण होतो. तसं एक हाती नेतृत्व बी.के. कोकरे साहेबांचं होतं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणावर समाजाचं एकत्रीकरण झालं होतं. भविष्यात पण 100% झालं असतं. आणि ते जर झालं असतं तर बी.के. कोकरेंनी अनुसूचित जमातीची म्हणजे एसटीची सवलत आहे, आरक्षण आहे, ते 100% आपल्याला मिळालं असतं. आणि तो उठाव करण्याची क्षमता बी.के. कोकरेंच्यामध्ये होती आणि ते आपल्याला मिळालं असतं. राजकीय अंगाने त्यांचे काय विचार होते? मुंबईवरती म्हणजे विधानसभेवरती पिवळा झेंडा फडकला पाहिजे, दिल्लीला म्हणजे आपण गेलं पाहिजे, लोकसभेमध्ये आपले प्रतिनिधी गेले पाहिजे, यासाठी देखील त्यांची लढाई सुरू होती. शिक्षण असेल, नोकऱ्या असतील, आरक्षण असेल, या सगळ्या अंगानं आणि राजकीय अंगाने. कोकरे साहेबांचं मूळ स्वप्न काय होतं? खरं तर समाजावरती
समाजाचा अज्ञान आहे ते अज्ञान दूर करायचं, समाजावरती होणारा अन्याय तो दूर करायचा, त्यासाठी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं, त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून त्याला शिक्षित करून आपल्या समाजाचं संघटन उभं करायचं आणि आपल्या समाजाची जी मूळ मागणी ती अनुसूचित जमातीची ती पूर्ण करून घ्यायची. एकदा समाज शिकला आणि तो जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याच तत्वावरती बी.के. कोकऱ्यांचं होतं. तुम्ही शिकला, संघर्ष केला की तुम्ही शिकला, संघर्ष केला की तुम्हाला सगळं समजेल आणि मग तुम्ही आपोआपच राजकारणाकडे ओढले जाल. आणि मग शेवटी राजकारण तर आपलं अंतिम असतंच ना. शेवटी सामाजिक संघटन उभा करायचं, सामाजिक संघटनेच्या माध्यमामधून समाजाला एकत्रित करायचं, समाजाच्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आणि मग समाजाला मुख्य स्ट्रीममध्ये आणायचं, राजकीय स्ट्रीममध्ये. का धनगर समाजाचे मुख्यमंत्री होऊ नये, का धनगर समाजाचा एखादा कॅबिनेट मंत्री होऊ नये? आपण सांगतो की धनगर समाजाची महाराष्ट्रामध्ये 2 कोटीच्या आसपास संख्या आहे. आणि तुम्ही जर देशाचा इतिहास बघितला तर तुम्हाला माहिती आहे, देशाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठ्या संख्येने असणारा हा धनगर समाजाचा आहे. हा काय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर हा देशामध्ये सर्व राज्यामध्ये हा समाज आहे. या समाजाला खूप मोठी परंपरा आहे. चंद्रगुप्त मौर्य असतील, अशोक सम्राट असेल आणि त्याच्यानंतर होळकरांची राजवट, म्हणजे ही राज्यकर्ती जमात आहे. मग ही राज्यकर्ती जमात आज आपला, त्यावेळेला एकही आमदार नसायचा, असला तर एखादा असायचा. कधी आपल्या समाजाला कधी राजकारणामध्ये कुणी शहाणं होऊच दिलं नाही. मग राजकारणची स्टेप तर आपल्याला करायचीच होती साहेब म्हणायचे, कोकरे साहेब. मात्र समाज अगोदर प्रगत करायचा, समाजाला सवलती मिळवून द्यायच्या आणि मग समाजाला राजकारणाकडे ओढायचं, हे त्यांचं ध्येय होतं. मेंढपाळांच्यावरती त्यांचं विशेष लक्ष होतं. मेंढपाळांच्या अनेक म्हणजे वाड्या वस्त्यावरती जायचे, वाघरीवरती राहायचे, मग त्यांचा मुक्काम पण तिथंच असायचा. मेंढपाळांच्याबद्दल त्यांना प्रचंड तळमळ होती. काय अनुभव आहे तुमचा? तुम्ही जात होता त्यांच्यासोबत. आम्ही ज्यावेळेला फलटणमधून निघायचो त्यावेळेला पहिल्यांदा दुधेवाईच्या घाटामध्ये तुम्हाला माहिती आहे की बऱ्यापैकी धनगर समाज आहे आणि तिथला बऱ्यापैकी समाज मेंढपाळाचा व्यवसाय करतो. आता मेंढपाळाचं एखादं पाल दिसलं की जानकर साहेब हमखास 100% तिथं उतरणार, जाणार, थांबणार, चौकशी करणार, विचारपूस करणार, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार आणि मग त्यांच्या ज्या अडीअडचणी समजून घेतल्यानंतर त्यांच्या होणारा जो अन्याय हाच बी.के. कोकरे साहेबांना सहन होत नव्हता. मुळात संघटन हे मेंढपाळ हे केंद्रबिंदू मानूनच हे संघटन उभा झालं होतं. मेंढपाळावरती होणारा अन्याय, मेंढपाळांचं जे स्थलांतर आहे, तुम्हाला माहिती आहे की छोटी छोटी मुलं घेऊन आपले मेंढपाळ भटकत असतात, कुठं पण राहतात, पालात राहतात, जंगलात राहतात. मग त्यांना अनेक धोके निर्माण होतात. सरपटणारे प्राणी असतील, साप असतील किंवा श्वान असतील किंवा लांडगे असतील किंवा काय वाघ असतील, अशा अनेक प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागायचं. तर यांची भटकंती कधी थांबणार असं साहेबांना वाटायचं. तर यांची मुलं शिकली पाहिजे. मग ते पालाव गेले की सांगायचे, पोरं कुठे शिकतात का? मग ते म्हणायचे कशाचं शिक्षण नाही, काय नाही, काय नाही. त्यांना थोडा मंत्र द्यायचे. मग कधीतरी एखाद्या आम्हाला अनेक वेळा कोकरे साहेबांच्या बरोबर धनगरांच्या पालावरती राहण्याचा सुद्धा योग आला, तिथं झोपण्याचा सुद्धा योग आला. विशेष करून मेंढपाळ हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती साहेबांच्यावरती प्रेम करणारा वर्ग होता आणि साहेबांना, कोकरे साहेबांना विशेष करून मेंढपाळाबद्दल एक आगळी वेगळी आस्था होती. बी.के. कोकरे यांनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. समाजानं बी.के. कोकरेंना पाहिजे तसा न्याय दिला का? आता कसं आहे, थोडंसं हा प्रश्न थोडा अवघड आहे. मात्र ज्या ज्या व्यक्तींचा, समाजातल्या ज्या ज्या व्यक्तींचा कोकरे साहेबांच्या बरोबर संबंध आला, त्या त्या व्यक्तींनी कोकरे साहेबांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रेम केलं. साहेबांच्या संपर्कात कुणी काही आहे ना, एकदा संपर्कात आला की तो साहेबांना सोडत नव्हता. म्हणजे साहेबांना धनगर समाजाबद्दल असणारी ही तळमळ आहे आणि त्यांचा जीव वाटतंय किंवा समाजासाठी आपण काय ते केलं पाहिजे, समाजासाठी आपण काय ते केलं पाहिजे. आता आम्हाला सुद्धा वाटायचं, आम्ही सुद्धा सायन्सचा विद्यार्थी, मी SYBSCला होतो, नंतर माझं 90ला TYBSCला होतो. मला सुद्धा वाटायचं की एवढे शिकलेले साहेब तरी हे एखादा काय करतो, एखादी चांगली उच्च शिक्षित त्यांना नोकरी मिळाली असती ना, उच्च शिक्षण होतं, कुठेही मॅनेजर म्हणून एखाद्या कंपनीमध्ये लागले, ते 4-5 लाखाचं पॅकेज मिळालं असतं त्यावेळेला.
तरी पण ते पळत होते. मग आम्ही सुद्धा त्यांची प्रेरणा घेतली, आम्हाला सुद्धा ती आवड निर्माण झाली. आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर रात्रंदिवस फिरलो आणि ज्यांचा ज्यांचा संपर्क आला त्या लोकांनी कोकरे साहेबांना खूप दिलं. परंतु कोकरे साहेबांना जो काय त्रास झाला तो साहेबांनी जर आम्हाला जर त्यावेळेला जर शेअर केला असता तर कदाचित बीके कोकरे आजही हयात असते. त्यांनी तो आम्हाला त्रास शेअर केला नाही आणि एकदम संघटनेपासून ते बाजूला गेले, संघटनेतून क्विट झाले. याची सल मात्र आम्हाला कायम राहिली. आजही नेमका त्यांना काय जो त्रास झाला असेल, त्यांना काय वेदना झाल्या हे आजही मला ठामपणे सांगता येणार नाही. ठामपणे सांगता येत नाही. ज्यावेळेस त्यांनी म्हणजे तुम्ही म्हणताय तसं एक्झिट घेतली यातून, तिथून पुढे ते कुठे गेले, त्याचा काय धांडोळा वगैरे घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला का? किंवा ते ज्यावेळेस परत आले त्यावेळेस तुम्ही त्यांना भेटला का? तुमची शेवटची भेट कशी झाली होती? बाहेर पडल्यापासून त्यांच्या शेवटापर्यंतचा जो काय तुमचा सहवास होता किंवा तुमचे जे काही अनुबंध होते, ऋणानुबंध होते, ते कसे राहिले? खरं तर ते माझ्याबरोबर, मी तुम्हाला सांगितलं की पंढरपूरला गेले तेव्हा माझ्यावर वाद करून गेले. माझी इच्छा होती जायचं नाही, त्यांना काय तर त्रास झाला असेल, मग त्यांनी ते त्रासाला ते गेले. त्याच्यानंतर तिथं गेलं तर त्यांनी एकदम राजकारणात क्विट, म्हणजे संघटनेतनं क्विट मारला. क्विट मारल्यानंतर ते बऱ्यापैकी त्यांना नोकरी कुठं तर लागली मुंबईला, केमिकल इंजिनियरमध्ये. का पेट्रोल पंप जे असतात इंडियन ऑइलमध्ये, त्यांना काहीतरी नोकरी लागली. केमिकल इंजिनियर होते ना ते. मग तिथं नोकरी आले, ते काय काळ तिथं थांबले, त्या पण नोकरीत रमले नाहीत. नंतर गावाकडे आले. त्यांनी जे काय 3 वर्षी जे कष्ट उपसले होते त्यामुळे त्यांना काय आजार जडले. आजार जडल्यामुळे ते घरी थांबायला लागले. त्यातून ते आणखीन डिप्रेशनमध्ये गेले. आम्ही एकदा जाण्याचा प्रयत्न केला पण ते काय कोणाला भेटत नव्हते त्यावेळेला. तशी काय आमची परत काय भेट झाली नाही. मात्र माझे एक जे सहकारी होते नंदकुमार कोकरे, जे नायगावच्या शाळेला मुख्याध्यापक आहेत, त्यांनी मला सांगितलं की साहेबांना खूप मोठ्या प्रमाणावरती टॉर्चर करण्यात आलं. काही दिवस त्यांना डांबून ठेवण्यात आलं होतं. कुणी ठेवलं, कसं ठेवलं, का ठेवलं, हे आता ह्याचा शोध खरं घेणं आम्हाला काय जमलं नाही. परंतु 100% सत्य, 100% त्यांचं जे मेन टार्गेट होतं ते जर जास्त दिवस जर राहिले असते तर धनगर समाज पुढे गेला असता आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना मनमानी कारभार करता आला नसता. म्हणून त्यांना हा त्रास झाला. त्यांना एवढा त्रास दिला की एवढा उठता बसता झोपता त्याच्या डोक्यात एकच होतं, यशवंत सेना आणि धनगर समाज. हा विचार एकदम बाजूला कसा गेला म्हणजे तुम्ही याचा अनुभव, म्हणजे तुम्ही याचा अंदाज बांधू शकता की त्यांना काय त्रास झाला असेल आणि कशा पद्धतीचा त्रास झाला असेल. ते बाजूला गेले. त्याच्यानंतर त्यांनी समाजाचं नाव घेतलं तरी थोडं त्यांना असं तिटकरा वाटायचा. म्हणजे समाज त्यांना न्याय देण्यामध्ये कुठेतरी कमी पडलाय. नाही, समाज त्यांना न्याय देण्यामध्ये कुठं कमी पडला असं मला वाटत नाही सर. त्यांना 3 वर्षामध्ये खूप मोठा न्याय दिला. तुमची शेवटची भेट जी पंढरपूर मेळाव्याच्या अंगानं झाली, पंढरपूर मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती जी तुमची भेट झाली तीच तुमची शेवटची भेट, बरोबर? आत्ता आज या घडीला बीके कोकरे साहेबांचा इतिहास, त्यांनी केलेला संघर्ष पुन्हा एकदा येणाऱ्या पिढीसमोर आला पाहिजे. त्यापासून आपल्या पिढीनं, आपल्या समाज बांधवांनी प्रेरणा घेतली पाहिजे. यासाठी त्यांच्यावरती पुस्तकं लिहिली पाहिजे, एखादी डॉक्युमेंटरी फिल्म आली पाहिजे. म्हणजे प्रचंड लेखन जे आहे ते त्यांच्यावरती झालं पाहिजे. त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न वगैरे करताय का त्यांचं कार्य अजरामर ठेवण्यासाठी? बीके कोकरे साहेबांचं कार्य तर अजरामर राहिलंच पाहिजे. कारण का, ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या समाजाला मेन स्ट्रीममध्ये आणलं त्याचा इतिहास तर 100% अजरामर राहिला पाहिजे. मध्यंतरी माझी आणि गोपीचंद पडळकर साहेबांची खंडाळ्या सातारा येथे गाठभेट झाली आणि बीके कोकरे साहेब कसे होते हे त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते मला काय म्हणाले, दादासाहेब तुम्ही सांगतायत पण ठीक आहे, परंतु ह्याची कुठंतरी लेखी नोंद झाली पाहिजे. मला सुद्धा असं वाटलं की बरोबर आहे, ह्याची नोंद झाली पाहिजे. मग मी थोडासा म्हटलं तर एखादी ह्याच्यावरती बीके कोकरे साहेबांच्यावरती एखादं पॉडकास्ट आपण तयार करावं.
आणि त्या अनुषंगाने मी तुम्हाला संपर्क केला किंवा बी के कोकरे साहेबांचा काही इतिहास आहे तुम्हाला सांगायचा आहे, तो लोकांच्या पुढे गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपला संपर्क झाला आणि ते स्वप्न आज आपलं पूर्णत्वाला जाते. त्याच्यानंतर मी आता एक असा निर्णय केलेला की बी के कोकरेंच्यावरती याच अनुभवावरती एक मी पुस्तक लिहितोय आणि ते पुस्तक परिपूर्ण झाल्यानंतर ते पुस्तक सुद्धा बी के कोकरे साहेबांच्या वरती लिहिलेलं पुस्तक लवकरच आता मी प्रकाशित करणार आहे. म्हणजे हे खरं तर झालं पाहिजे, समाजापर्यंत गेलं पाहिजे, समाजाला इतिहास समजला पाहिजे, समाजाने तो जाणून घेतला पाहिजे. आज बी के कोकरे यांच्या नावाखाली तुम्हाला माहिती आहे की बी के कोकरेंची खूप पुण्य आहे आणि आजही बी के कोकरेंच्या या पुण्यामुळे समाजामध्ये बऱ्यापैकी संघटन निर्माण होते. एक शेवटचा प्रश्न विचारतो की बी के कोकरे यांच्यापासून आपल्या समाजानं काय प्रेरणा घेतली पाहिजे, त्यांचा संदेश जो आहे तो आपण कशा पद्धतीनं घराघरात पोहोचवला पाहिजे आणि तुम्ही आजचं राजकारण, समाजकारण, देशातली राज्यातली सगळी राजकीय सामाजिक परिस्थिती पाहता काय आव्हान कराल तुम्ही समाजाला? आता बी के कोकरे साहेबांच्याकडनं संदेश एकच घेतला पाहिजे की सर्वप्रथम तुम्ही ज्या समाजामध्ये जन्माला आला त्या समाजाची ऋण कधी विसरायचे नसतात. ज्या समाजाने आपल्याला एक ओळख निर्माण करून दिली तो समाजाच्या उन्नतीसाठी आपण झटलं पाहिजे, झगडलं पाहिजे. समाजाला न्याय, समाजातील वंचित उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि बी के कोकरे साहेबांमुळं जे आपल्याला राजकीय काय जी पदं मिळालेली आहेत किंवा राजकारणामध्ये जे काय आपल्याला मिळतंय ते केवळ आपल्या हितासाठी न वापरता त्या राजकारणाचा फायदा समाज हितासाठी झाला पाहिजे. समाजानं तुम्हाला मोठं केलं, आज तुमच्या समाजाची एवढी मोठी लोकसंख्या आहे म्हणूनच तुम्हाला प्रत्येक पक्ष जवळ करतोय आणि तुम्हाला कुठंतरी संधी देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला याच्याबद्दल मी एक अतिशय चांगलं उदाहरण देईन. ज्या वेळेला बी के कोकरे साहेबांनं खंबाटकी घाट अडवला, धनगर समाज ज्यावेळेला बी के कोकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकवटतोय असं वाटायला लागलं, त्यावेळेला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांना असं वाटलं की बाबा आपण आता धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे मल्हारराव माहुलकरांच्या नंतर पहिल्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कैलासवासी शिवाजीराव बापू शेंडगे यांचा समावेश झाला. म्हणजे धनगरांची चळवळ झाली की लगे हळूहळू आपल्याला राजकीय पदं मिळायला लागली. आता तुम्हाला माहिती आहे 2014ला आपण मोठं आंदोलन केलं, त्या आंदोलनाचं फलित काय तर ओबीसी समाजाला अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती अशी पदं मिळाली. हे मिळालं ना कोकरे साहेबांच्यामुळेच हे मिळालेलं आहे, नाही तर ह्याच्यापूर्वी काय होतं आपल्याला. बरोबर. पण त्यांचं म्हणजे जे स्वप्न होतं ते अजून साकार झालं नाही असाच याचा अर्थ आहे. म्हणजे एसटीचं आरक्षण असेल किंवा आपला पिवळा झेंडा विधानसभेवरती फडकवायचं त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न असेल, म्हणजे बेनी मारायची राहिली, बेनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाचे होते काहिले, हे जसं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेलं आहे त्याचीच प्रचिती या ठिकाणी बी के कोकरे साहेबांच्या व्यक्तिमत्वामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी जे संघटन उभा केलं होतं ते संघटन आपल्या समाजाचं मूळ संघटन होतं आणि त्यांच्यामुळे हे सगळे एवढे नेते तयार झाले, समाज उभा राहिला. पण त्यांचं जे स्वप्न होतं ते अजूनही साकार झालं नाही. यासाठी तुम्ही काय आव्हान कराल समाजाला? म्हणजे राजकारणाच्या अंगानं मतपेटीची लढाई आपण कशा पद्धतीनं लढली पाहिजे किंवा एस टी आरक्षणाची लढाई आपण कशा पद्धतीनं लढली पाहिजे? बी के कोकरे साहेबांना ही लढाई कशी अभिप्रेत होती? आता या अनुषंगाने जर मला सांगायचं झालं तर मी एकच म्हणेन की बी के कोकरे साहेबांचं अंतिम स्वप्न होतं की आपल्या समाजाला अनुसूचित जमातीची सवलत लागू झाली पाहिजे. म्हणजे सवलत होतीच, त्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ती अंमलबजावणीसाठी आपण हा लढा उभा केलेला आहे. मात्र 1990 साली सुरू झालेली लढाई आज 2025 झालं तर त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. खऱ्या अर्थानं कोकरे साहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर मी धनगर समाजातील सर्व नेते मंडळींना एकच आव्हान करेन की बाबांनो,
तुम्ही जी आज तुमच्याकडे जी काय राजकीय पदं आहेत, तुम्हाला जी काय आज सामाजिक प्रतिष्ठा आहे, राजकीय प्रतिष्ठा आहे, ही केवळ कोकरे साहेबांच्यामुळे मिळालेली प्रतिष्ठा आहे. आणि तुम्ही समाज संघटन करण्याच्या कामाला लागा. महाराष्ट्रामध्ये जे जे धनगर समाजाचे प्रमुख नेते मंडळी काम करतायत त्या सर्वांनी खरं तर एकत्रित आलं पाहिजे आणि एकमुखी, जसं बीके कोकरे एकमुखी नेतृत्व, तसं एकमुखी नेतृत्व उभा करून कुणाच्या तरी एकाच्या नेतृत्वाखाली आपण राज्याचं संघटन उभा करून एक प्रचंड मोठा लढा धनगर आरक्षणासाठी उभारला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की जे आरक्षण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेलं आहे, त्या आरक्षणाची जर अंमलबजावणी करायची असेल तर तुम्ही जर प्रचंड मोठ्या संख्येने जर एकवटला तर 100% तुम्हाला सांगतो बीके कोकरे साहेबांचं स्वप्न अंमलात येईल. आता तुम्हाला माहिती आहे सरकार झुकतं कोणाकडं? सरकार झुकतं मताला. सरकारला लोकसंख्या दाखवावी लागती. आपण सांगतो 2 कोटी आहे, अहो मी म्हणतो 10 लाख लोक जर एका वेळेला जर मुंबईमध्ये जर आपण एकत्रित आणले तर सरकार काय, सरकारच्या बापाला धनगर आरक्षणाचा जी.आर. काढावा लागेल. मात्र तेवढ्या प्रमाणामध्ये आपलं संघटनच नाही, आपण उभाच राहत नाही. आणि उभा राहणं खूप सोपं आहे. धनगर समाजामध्ये अनेक लोकांनी कामं केली, समाजाच्या जीवावरती अनेक लोक मोठी झाली, मात्र मुख्य उद्देशापासून प्रत्येक जण नंतर 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 हरकत घेऊ लागलेला आहे. तर तुम्हाला या निमित्ताने सर्वांनी एकत्रित यावं. प्रचंड मोठ्या प्रमाणावर जर तुम्ही मुंबईत जाम केली 10-20 लाख लोक तुम्हाला येतील. फक्त एकमुखी नेतृत्व, एकमुखी संघटन बांधून हाक मारा तुम्ही, समाज येईल. आणि समाज जर आला तर सरकारला त्याच्यापुढे झुकावं लागेल आणि आपल्या आरक्षणाची अंमलबजावणी पूर्ण होईल. निश्चितच. तर हे होते माननीय श्री दादासाहेब चोरमले सर, यशवंत सेनाचे सरसेनापती स्वर्गीय बीके कोकरे साहेब यांचे एकेकाची सहकारी. आज देखील त्यांच्या मनामध्ये बीके कोकरेच आहेत. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून हे सगळं जाणवतं. त्यांना ते विसरू शकले नाहीत आणि त्याच अंगणात त्यांची लढाई देखील आपल्या एसटी आरक्षणासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी, समाजाच्या हितासाठी सुरू आहे. म्हणून तर ते समाज हितासाठी सदैव मैदानात असतात. आपल्या सर्वांशी त्यांनी मनमुराद गप्पा मारल्या, विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. फलटणच्या धोदेवाचे आणि बीके कोकरे साहेबांचे अनुबंध कसे राहिलेले आहेत आणि आपल्या भिवाईचे आणि बीके कोकरे साहेबांचे अनुबंध कसे राहिलेले आहेत, हे सगळं त्यांनी आपल्याला सविस्तरपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहिल्या भागात आपण या ठिकाणी थांबतोय. पुन्हा मी ज्यावेळेस फलटणला येईन त्यावेळेस या मुलाखतीचा दुसरा भाग घेऊन मी तुमच्या सर्वांच्या समोर येईन. तुर्तास मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी चोरमले साहेबांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या सकल धनगर समाज बांधवांच्या वतीनं त्यांना मानाचा पिवळा जय मल्हार करतो. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.